रसिक श्रोते हो, लीळा चरित्र, ज्ञानेश्वरी, विवेक सिंधू अशा अनेक ग्रंथांचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरा मोठ्यांचे, अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले आहेत. माय मराठीला हा बहुमान मिळाला आहे. अतिशय समृद्ध अनुभूती देणारा, सुखद अनुभूती देणारा असा हा जो क्षण आहे. कारण मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवर सुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही बातमी प्रत्येक मराठी माणसाची मान उंचावणारी. रसिक हो, मराठी माणूस जसा जगाच्या पाठीवर कुठेही आणि कशातही मागे नाही, तशीच आमची ही माय मराठी. खरंच आहे, कविवर्य सुरेश भट म्हणतात ते, लाभले आम्हास भाग बोलतो मराठी, जाहलो खरंच धन्य ऐकतो मराठी. प्रत्येक मराठी माणसाची मान अभिमानानं उंचावणारं मराठी अभिमान गीत या प्रसंगी ऐकल्याशिवाय आणि आपल्याला ऐकविल्याशिवाय आम्हाला चैन पडणार नाही. अंगावर रोमांच उभं करणारं कविवर्य सुरेश भट यांचं आणि कौशल इनामदार यांचं अतिशय सुंदर संगीत असलेलं हे मराठी अभिमान गीत खास देवगिरी वाणीच्या श्रोत्यांसाठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. हे वढ्या जगात माय मानतो मराठी, बोलतो मराठी ऐकतो मराठी, जाणतो मराठी मानतो मराठी. आमुच्या मना मनात दंगते मराठी, आमुच्या रगारगात रंगते मराठी, आमुच्या मना मनात दंगते मराठी, आमुच्या रगारगात रंगते मराठी, आमुच्या उराउरात स्पंदते मराठी, आमुच्या नसानसात नाचते मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, बोलतो मराठी ऐकतो मराठी, जाणतो मराठी मानतो मराठी. बोलतो मराठी ऐकतो मराठी, जाणतो मराठी मानतो मराठी. आमुच्या पिला पिलात जन्मते मराठी, आमुच्या लहान ज्ञात रांगते मराठी, आमुच्या मुला मुलीत खेळते मराठी, आमुच्या घरा घरात वाढते मराठी, आमुच्या कुला कुलात नांदते मराठी, येथल्या कुला कुलात हासते मराठी.
आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. साहरो खरेच धन्य ऐकतो मराठी. बोलतो मराठी ऐकतो मराठी. जाणतो मराठी मानतो मराठी. येथल्या नभामधून वर्षते मराठी. येथल्या पिकांमधून डोलते मराठी. येथल्या नद्यांमधून वाहते मराठी. येथल्या चराचरात राहते मराठी. मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. बोलतो मराठी ऐकतो मराठी. जाणतो मराठी मानतो मराठी. रंगते मराठी रंगते मराठी. संगते मराठी वर्षते मराठी. गुंजते मराठी गरजते मराठी. गरजते मराठी गरजते मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सर्व बाबींची पूर्तता प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या समितीने केल्यानंतर सरकार दरबारी हालचाली होण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने महाराष्ट्रात 2016 साली प्रथम लोक चळवळ सुरू केली होती आणि या परिषदेचे अध्यक्ष होते डॉक्टर रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली 40 नामवंत लेखकांचा यामध्ये सहभाग होता. बैठकीला आणि त्यानंतर सतत पाठपुरावा केला गेला पंतप्रधान कार्यालयाशी आणि त्यानंतर परिषदेचे कोषाध्यक्ष आणि सातारा जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी यांच्या पुढाकारानं परिषदेच्या शाहूपुरी शाखेमार्फत पंतप्रधान कार्यालयाला महाराष्ट्रातून 1 लाखाहून अधिक पत्र पाठवण्यात आली आणि या कार्यालयाला जी पत्र पाठवली गेली त्यांना या विषयाची दखल घेणं भाग पडलं. खरं तर केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा यासाठी पंतप्रधानांचं लक्ष वेधण्यासाठी 2018 पासून हालचाली होत्या. यामध्ये 2018च्या जानेवारीत धरणे आंदोलन करण्याचा इशारा देऊन साहित्य परिषद थांबली नव्हती तर दिल्लीमध्ये जाऊन त्यांनी धरणे आंदोलनही केले. महाराष्ट्रातील साहित्य संस्थेने दिल्लीत जाऊन आंदोलन करण्याची ही घटना जी होती ती ऐतिहासिक होती. स्वराज्य तोरण स्वराज्य तोरण चढे. गरजती तोफांचे चौघडे. मराठी पाऊल पडते पुढे. मराठी पाऊल पडते पुढे. स्वराज्य तोरण चढे. गरजती तोफांचे
मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे शस्त्रदेशार्थ हाती धरावे पिटावे फुलारणी वामरावे तुझ्या रक्षणा तू करे तिष्ठ होई सदा संकटी देव धावून जय जय रघुवीर जय
वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. केंद्र सरकारनं अभिजात भाषेचे जे निकष लावले आहेत ना, ते भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावं, भाषेचं वय 1,500 ते 2,500 वर्षांचं असावं, भाषेला स्वतःचं स्वयंभूपण असावं, प्राचीन भाषा आणि तिचं आधुनिक रूप यांचा गाभा जो आहे ना तो कायम असावा आणि हे सर्व वैशिष्ट्य आपल्या मराठी भाषेत आहे. हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून त्या त्या राज्याला भरीव अनुदान मिळत असतं आणि भारत सरकारने आतापर्यंत 6 भाषांना हा जो अभिजात दर्जा दिलेला आहे. त्यामध्ये तमिळ आहे, संस्कृत आहे, कन्नड आहे, तेलुगू आहे, मल्याळम आणि उडिया. मराठीला अभिजात दर्जा मिळावा याकरता हालचाली सुरू होत्या आणि त्याला एक चांगल्या प्रकारचं आज आपल्याला तो जो मान मिळालेला आहे, फार मोठा बहुमान आहे आणि आपल्यासाठी फार मोठं सोनेरी पान आहे तो दिवस. म्हणजे किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. रात खेळू चला, रंग उधळू चला, आला आला ग खाना आला. रात खेळू चला, रंग उधळू चला, आला आला ग खाना
रसिक हो, आज साऱ्या जगाला भुरळ घालणारी ही चित्रपटसृष्टी जिची मुहूर्तमेढ रोवली ती मराठी माणसानंच. व्ही शांताराम म्हणजे शांताराम राजाराम वनकुद्रे. श्रोते हो, अयोध्येचा राजा हा पहिला मराठी बोलपट 1932 साली रुपेरी पडद्यावर आला, तो व्ही शांताराम यांच्या अथक प्रयत्नातून. प्रभात फिल्म कंपनीची मुहूर्तमेढ रोवली ती याच मराठी माणसानं. याच मराठी मातीचा टिळा कपाळी लावून शोमॅन राज कपूर यांनी त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ही गोष्ट आपल्यासाठी अभिमानाचीच. शतका आरंभीचा या जगी चित्रपट बनू लागले होते. वारसा आम्हा जरी होता अष्टकलांचा, हे तंत्र आमच्या देशी आले नव्हते. पण करुणी काम निर्धार योगी वृत्तीने फाळके ऋषींनी खडतर व्रत आचरले. अर्जुनास जैसे लक्ष एकची डोळा, जे अशक्य होते शक्य तयानी केले. मग कथा घेऊन हरिश्चंद्र राजाची या चित्रसृष्टीचे पहिले पाऊल पडले. शनिवार 3 मे 1913 भारत भूमीवर चलत चित्र अवतरले. नवतेजाने मने उजळली, घडली ऐसी किमया. लख लख चंदे चंद्राची प्यारी दुनिया, झळाळती कोटी ज्योतिया. प्रभात आली प्रभात झाली जगती गाजा वाजा. बोलपटांचा मुहूर्त ठरला अयोध्येचा राजा. चित्र म्हणावा, फिल्म सिनेमा पिक्चर मूव्ही काही म्हणा, घटका भरची करमणूक वा 2 घडीचा विरंगुळा. बघता व्यापुनी जातो देव भावनांचे सगळा. रडणाऱ्याचे अश्रू पुसतो, लकीर देतो हास्याची. पराभूताला चाहूल देतो भविष्यातल्या भाग्याची. आयुष्याच्या क्षणाक्षणाशी बांधत से रेशीम नाते. आठवणींना असा बिलगतो कंठाशी दाटून येते. जीवाशिवाशी नाळ जोडती, लावणी जाती माया. लख लख चंद्राची प्यारी दुनिया, झळाळती कोटी ज्योतिया. लख लख चंद्राची प्यारी दुनिया. आम्हा कुणी थांबवा, कमी भेटला
मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे. आपण ऐकत आहात 90.5 मेगाहर्ट्झवर देवगिरी वाणी, आवाज मराठवाड्याचा. मराठी भाषेतील ग्रंथधनाचे जे पुरावे 12व्या-13व्या शतकापासून आढळतात त्यामध्ये लीळाचरित्र आहे, ज्ञानेश्वरी आहे, विवेक सिंधू आहे. या ग्रंथांचा आधार दाखवला जातो आणि अभिजात दर्जा मराठीच्या सर्व चळवळींसाठी फार मोठा उत्प्रेरक अर्थात कॅटलिस्ट काम करू शकतो. अभिजात दर्जाचे भाषा संवर्धनासाठी काय काय फायदे होतात आपल्याला तर माहिती आहे. 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करता येते. प्राचीन ग्रंथ जे आहेत त्याचा अनुवाद करता येतो. महाराष्ट्रातील 12,000 ग्रंथालयांना सशक्त करण्याचा एक चांगल्या प्रकारचा यामध्ये फायदा आपल्याला होऊ शकतो. मराठीच्या उत्कर्षासाठी ज्या काम करणाऱ्या संस्था आहे, व्यक्ती आहे, विद्यार्थी आहे, अशा सगळ्यांना आपण चांगल्या प्रकारची भरीव अशी मदत करू शकतो. मराठमोळ गाणं हे लाख मोलाचं सोनं, मराठमोळ गाणं हे लाख मोलाचं सोनं, मराठमोळ गाणं आमचं लाख मोलाचं सोनं, मराठमोळ गाणं आमचं लाख मोलाचं सोनं. सलामीचा मुजरा, घ्यावा माझा सलामीचा मुजरा, घ्यावा माझा सलामीचा मुजरा. कुरळ्या कुरळ्या खिसात घातलाय हात राणीचा गजरा, कुरळ्या कुरळ्या खिसात घातलाय हात राणीचा गजरा, घ्यावा माझा सलामीचा मुजरा. हळूहळू झुलते हो कवडी कानात, कशी बाई खुलते बघता ऐण्यात, काया माझी फुलते हो बघता ऐण्यात, काया माझी फुलते. आता मी करते फिदा होऊन टकमक बघती नजरा, आता मी करते फिदा होऊन टकमक बघती नजरा, घ्यावा माझा सलामीचा मुजरा, घ्यावा सलामीचा मुजरा, घ्यावा सलामीचा मुजरा. महाराष्ट्राच्या मातीत रुजलं कला गुणांचं बेन, महाराष्ट्राच्या मातीत रुजलं कला गुणांचं बेन, मराठमोळ गाणं हे लाख मोलाचं सोनं, मराठमोळ गाणं हे लाख मोलाचं सोनं. लाटावरी नाच करी नग नव्हतीच तारो, लाटावरी नाच करी नग नव्हतीच तारो, मोर अन्नाय चालली पारू, मोर अन्नाय चालली पारू, अन्नाय चालली पारू, अन्नाय चालली पारू. घोमुल घोवा म्हणतो कसा, तुझ्यासाठी
चालीज चोरू अनाय चालली तारू अनाय चालली तारू अनाय चालली तारू अनाय चालली तारू कोकणचा मेवा चवीन खावा हरपून जाईल भान कोकणचा मेवा चवीन खावा हरपून जाईल भान मराठ मोळ गाणं हे लाख मोलाचं सोनं मराठ मोळ गाणं हे लाख मोलाचं सोनं गड जेजुरी राजा माझा मल्हारी गडजेजुरी राजा माझा मल्हारी नवखंडाचा खंडराय अधिकारी नवखंडाचा खंडेराय अधिकारी भंडारा उधळून म्हळे नाचे देवा तुझ्या दरबारी गडजेजुरी राजा माझा मल्हारी गडजेजुरी राजा माझा मल्हारी नव लाख पायरीवरती ह्यो भाव भक्तीचा ठेवा नाही दिशा वाजतो टंका नव साल पावर देवा भिंबडी संग घाट बोलते भिंबडी संग घाट बोलते सदानंदाच्या दारी गडजेजुरी राजा माझा मल्हारी गडजेजुरी राजा माझा मल्हारी इकडे जत्रा तिकडे यात्रा ठेवील तुमचा मान इकडे जत्रा तिकडे यात्रा ठेवील तुमचा मान मराठ मोळ गाणं हे लाख मोलाचं सोनं मराठ मोळ गाणं हे लाख मोलाचं सोनं रामाच्या पारी वासुदेव आला दारी दान पावलं दादा दान पावलं बहु रुपयाचे सोंग बघून भुलल्या नरनारी आला संबळ वाजवीत देवीचा गोंधळी हा सुंबरान मांडती धनगर मंडळी शाहीरात पोवड्यानं पहिला घुमला शाहीरात पोवड्यानं पहिला घुमला आणि भजनामध्ये भोळाहार करी रमला लोकमातेनं आमच्या हाती दिलं सतीचं बाण लोकमातेनं आमच्या हाती दिलं सतीचं बाण मराठ मूळ गाणं हे लाख मोलाचं सोनं मराठ मूळ गाणं हे लाख मोलाचं सोनं मराठ मोळ गाणं आमचं लाख मोलाचं सोनं मराठ मोळ गाणं आमचं लाख मोलाचं सोनं मराठ मोळ गाणं आमचं लाख मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून तसा प्रलंबित होता आणि त्यामध्ये 17 सप्टेंबर 2004 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळात निर्णय घेऊन देशात काही भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी साहित्य अकादमीनं एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी जे निकष लावले होते त्या निकषामध्ये आपली मराठी भाषा जी आहे ती खऱ्या अर्थानं उतरली आहे. आनंदी आनंद गडे इकडे तिकडे तोहीकडे इकडे तिकडे तोहीकडे आनंदी आनंद गडे आनंदी आनंद गडे इकडे तिकडे तोहीकडे इकडे तिकडे तोहीकडे आनंदी आनंद गडे
चोहीकडे, इकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंदगडे, आनंदी आनंदगडे, इकडे तिकडे चोहीकडे. सूर्यकिरण सोनेरी है, कौमुदी ही हसते आहे. सूर्यकिरण सोनेरी है, कौमुदी ही हसते आहे. खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे. मेघ रंगले, चित्त दंगले, गान फुरले. इकडे तिकडे चोहीकडे, इकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंदगडे. वाहती निर्झर मंद गती, डोलती लतिका वृक्षतती. पक्षी मनोहर कूदित रे, कोणाला गातात बरे. कमल विकसले, भ्रमर गुंगले, डोलत वदले. इकडे तिकडे चोहीकडे, इकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंदगडे, आनंदी आनंदगडे, इकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंदगडे, इकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंदगडे, इकडे तिकडे चोहीकडे. आपण ऐकत आहात 90.5 मेगाहर्ट्झवर देवगिरी वाणी आवाज मराठवाड्याचा. अभिजात भाषा समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो प्रथम इंग्रजी भाषेत भाषांतरित करण्यात येत असतो आणि तो करण्यात आलाही. हा इंग्रजी अहवाल 2013 मध्ये केंद्राच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडे पाठवला गेला. त्यांनी जो अहवाल साहित्य अकादमीकडे पाठवला त्यावर निर्णय मागवला गेला. साहित्य अकादमीने अहवालाचा सखोल अभ्यास केला आणि फेब्रुवारी 2014 मध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबद्दल एक शिफारस करून अहवाल अंतिम निर्णयासाठी केंद्र सरकारकडे परत पाठवला. अभिजात दर्जा मिळाल्यानं काय बदल होतील? खरं तर संस्कृत, तमिळ, कन्नड, तेलुगू या भाषांमध्ये काही संस्था उभारल्या गेल्या आहेत. या भाषांमधल्या प्रकल्पांना पाठबळ देण्यासाठी आर्थिक तरतूदही केली गेली होती. यात प्रत्येक भाषेसाठी दरवर्षी काही कोटी दिले गेले होते. भाषा संवर्धनासाठी या दर्जाचा फायदा होत असतो. मराठीच्या बोलीचा अभ्यास, संशोधन, माहिती संग्रह करणं यामुळे शक्य होणार आहे. भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय केली जाते. मराठी भाषा हा महाराष्ट्र संस्कृतीचा एक अनमोल वारसा आहे आणि तर श्रोते हो, या मराठी भाषेवर आपण नेहमीच प्रेम करत आलेलो आहोत आणि आपल्याला तिची जी मवाळकी आहे ती कायमच आकर्षित करत असते. त्यातला जो गोडवा आहे तो ज्ञानेश्वरांनी आपल्या रचनांमधून व्यक्त केलाच होता. अमृतातेही पैजा जिंके. मोगरा फुलला, मोगरा फुलला,